वटपौर्णिमेच्या पूजेसाठी काय काय साहित्य लागतं ते आपण पाहूयात. हळदी कुंकू लागतं, अक्षदा, आणि वटपौर्णिमा आंब्याच्या सीझन मध्ये असतो त्याच्यामुळं असा एक आंबा सुद्धा घेतात पहा. निरंजन, दोरा असतो, दोऱ्याची गुंडी, गोड म्हणून साखर, कापूर, उदबत्ती किंवा धूप, दोन्हीपैकी एक किंवा दोन्ही घेतलं तरी सुद्धा चालेल तुमच्या आवडीनुसार. थोडीशी फुलं, आणि इथं छोटासा हार वगैरे घेतला तरी सुद्धा चालेल, ठेवली तरी चालतील वाहण्यासाठी. पाणी, बत्ती वगैरे, धूप जाळण्यासाठी, कापूर जाळण्यासाठी अगरबत्ती एक आपली अशी जवळ ठेवायची. तुमच्याकडे विड्याचं खाऊचं पानं असेल ना ते घेऊन याच्यामध्ये खोबरं, खारीक, सुपारी, बदाम, हळकुंड असतं ते लेकरूवाळे हळकुंड पाहिजे असं विड्याचं साहित्य जे असतं ना हे असं जरी ठेवलं ना तरी चालतं देवासमोर. आणि विड्याचं पान असेल तर मग विड्याचं पान आणि त्याच्यावरती हे असं सर्व ठेवून द्यायचं. अशा पद्धतीने पूजा थाळी बनवतात. आता वडाला जाताना पूजा कशी करायची, तर आपण पूजेला गेल्यानंतर सुरुवातीला वडाला पाणी व्हायचं, त्याच्यानंतर हळदी कुंकू वाहून घ्यायचं, आणि हळदी कुंकू वाहून झालं की नंतर मग अक्षदा टाकायची, साखर ठेवायची, विडा ठेवायचा, आणि हे जे आपण एक फळ घेतलेलं आहे आंबा ते सुद्धा देवाच्या तिथं ठेवून द्यायचं. निरंजन लावून घ्यायची, उदबत्ती लावून घ्यायची, कापूरही तिथं जाळायचा थोडासा, आणि ही फुलं सगळी पूजा झाल्यानंतर फुलं वगैरे ठेवायची. ही सर्व आपली पूजा वडाच्या तिथं गेल्यानंतर ह्या पद्धतीने पूजा करावी. त्याच्यानंतर मग याच्यातून जो धागा काढायचा त्याला हळदी कुंकू, थोडंसं पाणी टाकायचं, हळदी कुंकू लावून मग तो धागा, आणि ह्या धाग्याने वडाला 5 किंवा 7 किंवा 9 असे फेऱ्या मारायच्या. वडाला फेऱ्या मारताना आपल्या परंपरेनुसार मारायच्या 7 किंवा 9, आणि प्रदक्षिणा घालताना मनोभावे प्रार्थना करावी, नैवेद्य दाखवून आरती करावी, एकमेकींना हळदी कुंकू लावावे, शेवटी सर्वांना प्रसाद वाटावा. प्रदक्षिणा घालताना वटवृक्षाय नमः किंवा ओम नमः शिवाय असा मंत्र म्हटला तरी सुद्धा चालतो. वटवृक्षाची पूजा कशी करायची हे आपण पाहिलं, पण आपण परंपरेनुसार वडाची पूजा का करतो हे आता आपण थोडंसं जाणून घेऊयात. आपण वटवृक्षाची पूजा का करतो तर मी तुम्हाला एक छोटीशी कथा ऐकवते. एकदा सावित्री नावाची पतिव्रता स्त्री होती. तिचा पती सत्यवान, अतिशय हुशार व गुणी होता, पण त्याचे आयुष्य कमी असल्याचे ऋषींनी सांगितले होते. तरीही सावित्रीने सत्यवानाशी विवाह केला. एके दिवशी सत्यवान जंगलात लाकूड तोडत असताना त्याचा मृत्यू झाला. यमराज त्याचे प्राण घेऊन जात होते, पण सावित्री आपल्या पतीमागे चालत राहिली. तिची निष्ठा, प्रेम आणि बुद्धिमत्ता पाहून यमराज प्रसन्न झाले. त्यांनी सावित्रीला वर मागण्यास सांगितले. सावित्रीने चातुर्याने आपल्या पतीचे प्राणच परत मागितले. यमराजांनी तिच्या पतिव्रतेसमोर मान झुकवली आणि सत्यवानाला पुन्हा जीवन दिले. तेव्हापासून वटपौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.